नांदेड़ जिले के भोकर तालुका के पोमनाला गांव में पानी संकट गहरता जा रहा है। गर्मी के पहले ही हालत इतने खराब है कि ग्रामीणों को पानी की एक एक बूंद के लिए भटकना पड़ रहा है। हालत यह है कि लोग बैलगाड़ी और मोटरसाइकिल पर टंकी बांधकर दूर दराज से पानी लाने को मजबूर है। गांव के लोग पानी के लिए लंबी दूरी तय कर रहे हैं। महिलाएं और बुजुर्ग भी संकट से अछूते नहीं हैं। दूर स्थित एकमात्र कुएं पर भारी भीड़ जुटती है, लेकिन पानी दूषित होने के कारण स्वास्थ्य पर भी खतरा मंडरा रहा है। प्रशासन की ओर से अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया गया है, जिससे लोगों की परेशानी लगातार बढ़ रही है। पाण्याची तर तीव्र टंचाई आहे सर, भयानक टंचाई आहे। पाण्याचा मार्ग आतापर्यंत आमच्याकडे कोणी सोडू शकला नाही। माझं नाव आहे पुंडलिक पोताजी मोरे, वय माझं 60 वर्ष रनिंग चालू आहे सर। ज्यावेळेस शंकरराव चव्हाण होते तेव्हापासून या गावाला पाण्याची काही सोय झालेली नाही, कारण भोसी बारड वागदपर्यंत उर्दो पेनगंगा प्रकल्पाचं पाणी आलेलं आहे। मात्र त्या वागदपासून पार लगे तिकडे धर्माबादकडे गेलं, पण पाणी इकडं आलेलं नाही। कारण तेवढंच जर पाणी जर इकडं आलं असतं तर त्याचा फायदा झाला असता। आणि हे जलजीवन मिशन ती तर कुठं आहे की काय आहे की मिशन, त्याचाही काही पत्ता नाही सर। तर आम्हाला तुम्ही विचारलात म्हणून आम्ही सांगतो की पाण्याची गंभीर दुरावस्था आहे। तर गंभीर कोणता पाहुणा रावळा आला तर त्याला पहिली शिष्टाचार असते की बा त्याला तांब्याभर पाणी देणे आणि हातपाय धुवायला, तर ते सुद्धा पाणी आमच्याकडे मिळू शकत नाही। सोयरे तसेच आमच्या दारामध्ये घरामध्ये येतात आणि मग बसतात। अशी दुरावस्था आहे सर। गावाच्या किती दूरून पाणी आणावं सर? आता हे प्रायव्हेट विहीर आहे। ह्या माणसाने जर नका म्हणलं की दुसऱ्या विहिरीला जातो। 5 ते 10 किलोमीटर अंतरावर जवळ सोनारीच्या मध्यंतरी, नागापुरांच्या मध्यंतरी, चिंचाळ्याच्या मध्यंतरी जे काही शिवावर विहिरी असतात अशा ठिकाणाहून पाणी आणतो सर आम्ही। आता विहिरीतलं पाणी पियासारखं काही पियासारखं नाही सर। सगळं मातोड आहे, बघायला की तुम्ही, सगळं मातोड आहे। आरोग्य आमचं सगळं धोक्यात आहे सर याचं। कारण आमच्या छोट्या छोट्या मुलांना, लेकरा बाळांना आता त्यांनी काय असं काय पारखून पाणी पित नाहीत लेकरं। भांड्यात ग्लास घातला की पटकन पिऊन घेतात, मग त्याच्यानं त्याला कॉलरा होते, गॅस्ट्रो होतात। सतत आम्ही दवाखान्याला पळत असतो। सरकारकडे, आमदाराकडे तुमच्या काय सर? आमदाराकडे तुमच्या मतदारसंघाच्या काही नाही सर, त्याला काय आम्हाला 1 रुपया मागायचं नाही, काही नाही। फक्त कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी हीच अपेक्षा आहे। तर खूप लांब राहिला सर। जानेवारीपासून हे दुरावस्था झालेली आहे, तीव्र टंचाई झालेली आहे पाण्याची। आणि नसेल तर आम्हाला गावं सोडायची पाळी आहे सर। आणि दुसऱ्या गावी याच्या अगोदरही आम्ही अनेक ठिकाणी सोनारीहून पाणी आणलं, चिंचाळ्याहून पाणी आणलं, रायखोडहून पाणी आणलं, सायाळहून पाणी आणलं,